तर मंडळी, आज सकाळी आजी भेटल्या होत्या. आज बऱ्याच दिवसानं भेटल्या. म्हटलं, "काय आजी बरं आहे का?" म्हणे, "हां, बरं आहे बाई." आजी नेहमीप्रमाणे नाराजच होत्या. तर म्हटलं, आजीला नेहमी तरी किती समजू ना मी पण. तर आजीच्या मनात ते दुःख आहे, त्यांचं ते त्यांच्या यानं आहे. तर मग त्या स्वतःहून काय म्हणतायत, काय बरं सांगू बाई तुला? मंथरेनं आमच्या घराचं वाटोळं केलं." म्हटलं, "मंथरा?" म्हटलं, "कोण मंथरा आजी?" तर म्हणे, "अगं ती रामायणातली नाही का मंथरा." अरे बापरे! म्हटलं, आता रामायणातली मंथरेनं आजीच्या घरातून काय आजीच्या घराचं वाटोळं केलं बा? तर त्या म्हणे, "अगं बाई, असं झालंय म्हणे, मंथरा काय शब्द वापरला म्हणे मी." म्हटलं, "का वापरला?" तर म्हणे, "मंथरा आहे ना, तुला माहिती आहे का म्हणे दशरथ राजाची कैकेयी ही राणी होती आणि त्या च्या सोबत मंथरा नावाची दासी तिच्या सेवेसाठी आली होती म्हणे. आणि तशी कैकेयी खूप चांगली होती म्हणे स्वभावानं. पण जेव्हा ती इकडं राजाच्या घरी आली, अगोदरच्याच राजाला 2 बायका होत्या. म्हणजे आणि तिच्या मनामध्ये आहे ना म्हणे ह्या कैकेयीनं खूप विष भरायचं काम केलं. ते की तू असं कर, तू तसं कर, तू याच्याशी चांगलं वागू नको, त्याच्याशी चांगलं वागू नको, नाहीतर तुझा गैरफायदा घेतला जाईल आणि तुला नोकराणी म्हणून ह्या घरात वागवलं जाईल. असं ती सतत तिच्यामध्ये असं काहीतरी चुकीचं भरवत राहायची म्हणे आणि प्रत्यक्षात तसं नसायचं. पण ते मंथरा काय करायची म्हणे, राणीच्या कानात हे विष ओतल्यामुळं राणी आहे ना म्हणे प्रत्येक घरातल्या सदस्याकडं संशयानं बघायची. आणि असं म्हणे, आता आजींना एवढं सगळं नीट संदर्भ देता नाही आलं, पण ते म्हणे दशरथ राजानं तिला कधीतरी वचन दिलं होतं, एका युद्धामध्ये वगैरे कैकेयीची मदत झाली होती. तर दशरथ राजानं तिला वचन दिलं होतं, की तुला काय पाहिजे ते सांग. तर तेव्हा या मंथरेनंच तिला सल्ला दिला होता, की मी वेळ आल्यावर मागेल, तेव्हा तुम्ही नाही म्हणायचं नाही. असं सांगितलं होतं म्हणे. आणि मग बरोबर तिनं त्या राजाचं पूर्वीचे लोक वचनाला पक्के होते. त्या राजाला जेव्हा तिनं हे केलं, की मला आज तुम्ही दिलेलं वचन ते मला तुम्ही पूर्ण कराल, म्हणून मी आज तुमच्याकडे असे मागते. मग तिनं स्वतःच्या मुलाला गादीवर बसवावं आणि रामाला वनवासाला पाठवावं अशी आड घातली. तर आता त्या मंथरेच्या ह्या सांगण्यावरून एक चांगली राणी खराब झाली म्हणे. तर आणि त्याच्यानंतर ते रामायण घडलं. पूर्ण अख्खं राजाचं घर उद्ध्वस्त झालं, देश उधळीला लागलं. राजाही पण मेला म्हणे त्याच्यामध्ये. तर मला हे सांगायचं आहे म्हणे, की काही मुलींच्या म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं, की आमच्या घरात पण असंच आहे, की आमच्या घरातली जी सूनबाई आहे, तर तिची बहीण मंथराचं काम करते. म्हणजे ती मोठी बहीण आहे ना लग्न झालेली, तर ती सतत लग्न झाल्यावर जेव्हा ती आली ना, तर एकदम व्यवस्थित होती म्हणे. एकदम छान राहायची वगैरे सगळ्यांचा आदर करायची, मान-सन्मान करायची, व्यवस्थित सगळ्यांचं बघायची. आणि म्हणे नंतर तिला काय झालं काय माहिती, दिवसातून 4दा फोन त्या मंथरेचे यायचे म्हणे तिला. आणि मग ती मंथरा, "जेवली का गं? झोपली का गं? उठली का गं? बसली का गं? आज काय केलं?" वगैरे, वगैरे. आता ही सांगायची म्हणे, की "असं केलं, तसं केलं. एवढे कामं करत जाऊ नको, नाहीतर मग सासू पडकून जाईन, सगळं तुझ्यावर टाकीन. जरा मधून-अधून दुखण्याची नाटकं करत जाय. आणि नवऱ्याला पण आहे ना, एवढं काही लई लाडीगोडी लावू नको. त्याचे कान भरायचे कामं कर. त्याच्या माणसांबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेर. त्याला सांग की म्हणजे की तुझी आई अशी बोलली, तुझा अमका असा बोलला, तमका तसा बोलला. त्याच्या मनातून त्याचीच माणसं उतरायचं काम कर." आणि म्हणे मग ती अचानक आहे ना, ती पण असं का करायला लागली. आणि एवढं सगळं आपल्याला एवढा आनंदात होतो आपण, की अरे वाह! किती छान सून मिळाली वगैरे. आणि नंतर तिचं अचानक पण ते हळू लक्षात यायला लागलं. आणि मग त्या मंथरेनं इथपर्यंत मजल गाठली, की ती म्हणायला लागली, की "तू एक काम कर आता. तू आहे ना सरळ नवऱ्याला सांग, की मला वेगळं राहायचं." आणि काही पण असं खोटं नाटक सतत त्याला सांगून त्याचं मन त्याच्या माणसांवरून उठव आणि मग तो तुला घेऊन बरोबर वेगळा राहील. म्हणजे ह्या अशा ज्या लग्न झालेल्या मुलींच्या मोठ्या बहिणी असतात ना, काही हां, सगळ्याच नाही, काही जणी ही मनथेरीची भूमिका निभावतात आणि एखाद्या चांगल्या हसऱ्या-खेळत्या घराचं वाटोळं करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, एखाद्यापासून एखाद्याचं लेकरू तोडून आणि घराचं पांगून काय मिळतं बरं यांना?
पण त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना पण मिळेलच ना. मी म्हटलं आजी जाऊ द्या हो. मंथरेनं जरी तिचं विष पेरून एखाद्याचं घर फोडलं असेल, पण त्या मंथरेचं घर कधी ना कधी नक्की फुटणार आणि त्या घराचं पण काहीतरी नाशच होणार ना. ते घर कुठे लई हे होणार आहे, थोड्या दिवस होईल, पण मंथराला तिच्या कर्माची शिक्षा मिळणारच आहे. आई म्हणे मिळेल तेव्हा मिळेल, पण बाई आज तर आमचं झालं ना म्हणे खेळखंडोबा. म्हणजे असं असतं मंडळी, काही महिला आहे ना, ह्या मंथरेचं काम मंथरेच्या भूमिकेत जातात, की सतत चांगलं नाही, फक्त वाईटच कुणाच्या तरी मनावर बिंबवायचं आणि एकदा सोडून 10दा बिंबवलं, की तो माणूस त्याच अँगलनं त्या समोरच्या माणसाकडे बघायला लागतो आणि चांगली माणसं जेव्हा यांच्या बोलण्यात येतात ना, तर स्वतःच्याच हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. मंथरा अशा काही मंथरा आहेत, की त्यांच्या त्यांच्या घरात त्या सगळ्यात सांभाळून राहतात. त्यांची नाती-गोती जमतात, त्यांचे सासू-सासरे, नवरे, मुलं, जावा-भावा, दीर सगळ्यांना घेऊन राहतात, फिरतात मस्त आणि त्या मंथऱ्याच परत या बहिणीच्या इकडे येऊन आणि मस्त मजा-आज्जा करणार, हे करणार, बहिणीला वेगळं काढून आणि बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला तिच्या घरच्यांपासून तोडणार आणि त्यांच्या नजरेतून उतरवणार. पण हे असं चांगलं नाही. म्हणून आजींचा मंथरा हा शब्द, मंथरे शब्दातून आजीने बघा आजच्या ह्या कलियुगातसुद्धा ह्या मंथरा आहेत आणि मी पहिलंच म्हटलं सगळ्या नाही, पण आहेत. हे पण मान्यच करावं लागेल. मंथरेचं काम करणाऱ्या ह्या अशा काही मोठ्या बहिणी असतात बरं काही घरांमध्ये. तुमच्याकडे आहे का कोणी अशी मंथरा?